हॅलो स्टुडंट, इनडेफिनाइट इंटिग्रेशन मधला एक्झरसाइज 3.3 आपली चालू आहे आणि त्या एक्झरसाइज मधले एक वेगळा टाईप आज आपण बघणार आहोत. अतिशय सोपे एक्झाम्पल, म्हणजे सगळ्या इंटिग्रेशन मधलं हे जे पार्ट आहे सगळ्यात सोपा आहे. फक्त लक्षात यायला पाहिजे कुठलं फंक्शन आहे आणि कुठला डेरिव्हेटिव्ह आहे. जे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज आहेत आणि डेरिव्हेटिव्हच्या ज्या टर्म्स आहेत त्या जर आपल्याला पार्ट असतील किंवा माहीत असतील तर हे जे टाईप आहे तो सगळ्यात इझी टाईप आहे. सो टाईप कसा आहे, इंटिग्रेशन ऑफ द टाईप जो आहे तो असा आहे की एक्सपोनेन्शियल फंक्शन एक कंपल्सरी असेल मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये. एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि शेजारी जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन असं पाहिजे की एक टर्म फंक्शन पाहिजे आणि दुसरी टर्म ऍड किंवा सबट्रॅक्ट जरी असली तरी ती टर्म त्याचा डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ही टर्म पुढे जरी असली तरी चालू शकते. मग एक टर्म फंक्शन आणि दुसरा त्याचा डेरिव्हेटिव्ह असा जर पॅटर्न असेल तर ह्या पूर्ण इंटिग्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला लिहिता येते एक्सपोनेन्शियल ई रेज टू एक्स जो आहे तो ऍज इट इज, आणि फंक्शन जे आहे ते एफ ऑफ एक्स प्लस सी. आपण डायरेक्ट आन्सर हे लिहू शकतो. फक्त कळायला पाहिजे की फंक्शन कुठलं आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कुठला आहे. या टाईपचे एक्झाम्पल सर्वात इझी आहे. एक्झरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर आता आपण बघणार आहोत. एक्झरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर जो 3 आहे तो आता आपण बघणार आहोत, जो ह्या फॉर्म्युल्यावर बेस असलेला असेल. फॉर्म्युला दरवेळेस तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये लिहावं लागेल म्हणून मी तो वरच लिहून काढलेला आहे. प्रॉब्लेम मध्ये जिथे तुम्हाला रिक्वायर्ड असेल तिथे तुम्हाला हा फॉर्म्युला लिहावा लागणार आहे. आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. क्वेश्चन आहे इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, आणि टर्म पहिली जी दिलेली आहे ती आहे आय नेहमी इंडिकेट करते ती टर्म. व्हॅल्यू काय आहे त्याची 2 प्लस कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. ई रेस टू एक्स इंटू डी एक्स ही टर्म दिलेली आपल्याला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू कशी पाहिजे, एक्सपोनेन्शियल फंक्शनची अगोदर पाहिजे, त्यामुळे इंटरचेंज करून घेऊया. एक्सपोनेन्शियल फंक्शन अगोदर लिहूया. आता फंक्शन कुठला आणि डेरिव्हेटिव्ह कुठला हे लक्षात आलं पाहिजे, आणि ते इथं या पहिल्या केसमध्ये डायरेक्ट दिसतं की कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, तीच व्हॅल्यू आहे. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून टर्म लिहिताना आता आपण अशी लिहिणार आहोत, एक्सपोनेन्शियल बॉक्स ब्रॅकेट घालूया. तर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये बॉक्स ब्रॅकेटच दिसतोय. कन्व्हिनियंट आहे हे, काय असंच करा असं नाही आहे, पण जरा लॉजिक व्यवस्थित लावता येतं की ह्या दोन टर्मचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो हाय, म्हणून मी बॉक्स ब्रॅकेट घातलेला आहे जेणेकरून आपल्याला कळेल फंक्शन हे खाली लिहून काढायचं. फंक्शन कुठलं आहे, 2 प्लस कॉट एक्स. हे जर फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, एफ डॅश एक्स. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस ही टर्म जी आहे ती कोसेक स्क्वेअर एक्स येते. इथे मायनस साइन पण आहे, त्यामुळे हा पूर्ण व्हॅल्यू हा डेरिव्हेटिव्हचा पार्ट आहे हे लक्षात येईल. आणि मग इथे फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे की देअरफॉर बाय दिस फॉर्म्युला आय इज इक्वल टू, आय ची जी व्हॅल्यू आहे ती कशी येईल मग आपली, ई रेस टू एक्स इंटू फंक्शन. सो फंक्शन इज 2 प्लस कॉट एक्स प्लस सी. खूप सोपं आहे. फक्त फंक्शन ओळखता आलं पाहिजे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कळला पाहिजे. हे जर कळालं तर तुम्हाला हे जे स्टेप्स आहेत त्या डायरेक्ट लिहिता येईल. फॉर्म्युला परत एकदा लिहिणं गरजेचंच आहे का, तर नाही, ऑप्शनल आहे ते. तुम्हाला लिहू वाटलं तर लिहा, नाही लिहिलं तरी चालेल, पण मात्र जे आन्सर आहे ते ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून करतोय हे आत्ता सुरुवातीला लक्षात येणं गरजेचं आहे. नंतर नंतर जशी प्रॅक्टिस होईल तुमची तेव्हा नाही लिहिला फॉर्म्युला तरी चालू शकतो. फक्त टर्म रिराईट करा आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. हे जे क्वेश्चन्स आहेत पर्टिक्युलरली ते भरपूर सोपे आहेत, लगेच सॉल्व्ह होतात आणि सिम्प्लिफिकेशन पण इझी आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे ते मात्र थोडस मोठं आहे. टर्म आहे 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. ह्या टर्मचं तर आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे.
कळत नाहीये कुठलं फंक्शन आहे, कुठला डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे ह्या टर्मला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. आणि सोल्युशन सॉल्व्ह करण्यासाठी मगाशी लिहिलं तसं एक्सपोनेन्शियल फंक्शन आपण अगोदर लिहून काढूया. आणि इथे डिनॉमिनेटर सुरुवातीला सिम्प्लिफाय करायचा. डिनॉमिनेटर मध्ये फॉर्म्युला आहे आपला 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. 1 प्लस कॉस 2 थिटाची जी व्हॅल्यू येते ती कशी येते, 2 कॉस स्क्वेअर हाफ अँगल थिटा बाय 2. हा जो फॉर्म्युला आहे तो डिनॉमिनेटर साठी यूज करायचा. इथे टर्म एक्स आहे त्यामुळे इथे येईल एक्स बाय 2. सॉरी इथे थिटा आहे पाहिजे, ह्याचा हाफ थिटा येतो. आणि आता आपण जो एक्स आहे त्याचा हाफ घेणार आहे एक्स बाय 2 च्या फॉर्म मध्ये. टर्म कशी येईल, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. आणि इथे अँगल बदलला, एक्स बाय 2 झाला, म्हणून न्यूमरेटर मध्ये हा जो आहे साइन, त्याचा साइन 2 थिटाचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. तो फॉर्म्युला आपला काय, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ती व्हॅल्यू जी आहे ती आता आपण इथे इंडिकेट करूया बाय 2 असल्यामुळे, इथे सॉरी हाफ अँगल असल्यामुळे इथे एक्स बाय 2 येईल. आणि हाच मेन एम आहे. हे दोन फॉर्म्युला यूज करून हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ते आता आपण लिहिणार आहोत. टर्म आहे 1 प्लस 2 साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2. सो आपण सुरुवातीला खालच्या टर्म कडे बघितलं आणि खालची टर्म जी आहे ती 2 थिटाच्या फॉर्म्युल्यानुसार चेंज केली. पण इथे एक्स बाय 2 अँगल असल्यामुळे न्यूमरेटरचा पण अँगल त्याच फॉर्म मध्ये कन्सिडर केला. आता जो न्यूमरेटर आहे तो सेपरेट करा पहिल्या टर्म साठी आणि दुसऱ्या टर्म साठी. पहिली टर्म 1 अपॉन, दुसरी टर्म 2 साइन एक्स बाय 2 cos x by 2 upon 2 cos square x by 2 into dx. सो डिनॉमिनेटर जो आहे तो पहिल्या टर्म साठी आणि दुसऱ्या टर्म साठी सेपरेट केला की सिम्प्लिफिकेशन करा. पहिल्या टर्मची व्हॅल्यू काय होईल, 1 by 2 कोएफिशियंट ऍज इट इज, पण 1 अपॉन कॉस बिकम सेक स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस दुसरी टर्म, इथे 2 ला हा 2 कॅन्सल होईल आणि स्क्वेअर मधला एक कॉस ह्या कॉसला कॅन्सल होईल, एकच शिल्लक राहील, ती टर्म राहील साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 इंटू डीएक्स. सो साइन अपॉन कॉस व्हॅल्यू येते टॅन. सो इंटिग्रेशन होईल आपलं 1 by 2 sec square x by 2 plus tan x by 2 into dx. आणि आता आपल्याला फंक्शन कुठलं आणि व्हेरिएबल कुठलं हे सॉरी फंक्शन कुठलं आणि डेरिव्हेटिव्ह कुठला हे लक्षात यायला पाहिजे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह अथवा व्हॅल्यू येते सेक स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, त्यामुळे डेफिनेटली ही टर्म्स फंक्शन असू शकते. सो फंक्शन लिहून काढायचं टॅन एक्स बाय 2, पण टर्म जी आहे ती कंपोजिट फॉर्म मध्ये, त्यामुळे 1 by 1 डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कन्सिडर करायचा. पहिले येईल टॅनचा डेरिव्हेटिव्ह विच इज सेक स्क्वेअर एक्स बाय 2. आता फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह कोएफिशियंट ऍज इट इज, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1, कोएफिशियंट काय 1 by 2 तो ऍज इट इज येईल. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन पूर्ण केलं की आपल्याला दिसत आहे की ही जी डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आहे ती सुरुवातीला दिलेली आहे, डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. त्यामुळे ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला टर्म कशी लिहिता येईल, आय इज इक्वल टू एक्सपोनेन्शियल इंटू फंक्शन. सो फंक्शन इज टॅन एक्स बाय 2 प्लस सी, आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. या टर्मला आपण सिम्प्लिफाय केलं, सिम्प्लिफाय केल्याशिवाय सॉल्व्ह होत नाही. सिम्प्लिफिकेशन केलं की मग फंक्शन कुठला आणि डेरिव्हेटिव्ह कुठला हे लक्षात येतं. ते एकदा लक्षात आलं की डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला यूज करता येतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया त्यातलंच. e raised to x e raised to x into 1 upon x minus 1 upon x square into dx. हे एक्झाम्पल एकदम इझी आहे, लगेच लक्षात येईल फंक्शन कुठला आणि डेरिव्हेटिव्ह कुठला. ह्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी काहीच नाही आहे, टर्म ऑलरेडी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये दिलेली आहे. फक्त ओळखा फंक्शन कुठली टर्म आहे आणि डेरिव्हेटिव्ह कुठली टर्म. साहजिकच आहे, लक्षात येईल तुम्हाला
एफ ऑफ एक्स 1/2 जर असेल तर हा बेसिक फॉर्म्युला आहे आपला. डेरिव्हेटिव्ह काय येईल त्याचा -1/x². बेसिक आपला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला -1/x². दिसतोच आहे, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहू शकतात एक्सपोनेन्शियल बाय दिस फॉर्म्युला. एक्सपोनेन्शियल इंटू फंक्शन. सो फंक्शनची व्हॅल्यू आहे 1/x+c आणि हेच आन्सर असेल. सो काही एक्झाम्पल एकदम इझी आहे, लगेच सॉल्व्ह होतात. काही एक्झाम्पलला मात्र तुम्हाला थोडंसं सिम्प्लिफिकेशनची गरज असते. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता. टर्म आहे x/(x+1)² x+1)² इंटू e⁻x आहे, तो मी पुढे लिहिला. सो ही जी टर्म आहे ती परत एकदा थोडंसं सिम्प्लिफिकेशन याला लागणार आहे. अशा केसमध्ये आपण काय करतो, डिनॉमिनेटर सारखी टर्म न्यूमरेटरला तयार करतो. तेच आता आपण करणार आहे. ऍड अँड सबट्रॅक्ट 1 ऍड करूया आणि 1 ला सबट्रॅक्ट पण करूया. सो कन्व्हिनियंट साठी ऍड अगोदर नंतर सबट्रॅक्ट अपॉन x+1)². ही झाली आपली सिम्प्लिफिकेशनची पहिली स्टेप. आता डिनॉमिनेटर पहिल्या टर्मसाठी आणि दुसऱ्या टर्मसाठी सेपरेट करून घ्या. पहिल्या टर्मसाठी सेपरेट केल्यावर काय होईल, x+1/(x+1)² -1/(x+1)² इंटू dx असं दिसेल. सिम्प्लिफिकेशन करा. ह्या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट जो आहे तो एक कॅन्सल होईल आणि डिनॉमिनेटरला एक जो आहे तो शिल्लक राहील. सो न्यूमरेटर मध्ये 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये x+1 -1/(x+1)² इंटू dx. परत हा बेसिक फॉर्म्युला आहे. ax+b चा आठवत असेल तर 1/(x+b) चा जो डेरिव्हेटिव्ह येतो तो येतो -1/(x+1)². जो मगाशी आपण या अगोदरच्या एक्झाम्पल साठी फॉर्म्युला यूज केला तोच फॉर्म्युला, पण इन टर्म्स ऑफ ax+b अशा अर्थाने. त्यामुळे फंक्शन एक वेगळं लिहून दाखवूया आपण. फंक्शन कुठलं असू शकतं, 1/(x+1) हे फंक्शन. तर डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे त्याचा, जो मागच्याच फॉर्म्युल्यामध्ये मागच्याच प्रॉब्लेम मध्ये होता तोच -1/(x²) होता. इथे टर्म येईल -1/(x+1)² आणि हीच व्हॅल्यू दिसल्यामुळे आपल्याला टर्म लिहिता येते एक्सपोनेन्शियल इंटू फंक्शन. आणि हेच फायनल आन्सर आपलं इथे तयार झालं. सो काही एक्झाम्पल एकदम सोपे आहेत, काहींना मात्र सिम्प्लिफिकेशनची आवश्यकता आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. टर्म आहे e⁻x इंटू log of x log x² प्लस 2 log of x इंटू dx. ह्याच्यात पण डायरेक्ट लक्षात येतं कुठलं फंक्शन आहे कुठला डेरिव्हेटिव्ह आहे. फक्त थोडंसं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. हा x आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचा. 1/x मल्टिप्लाय झाल्यामुळे काय होईल, x ला x पहिल्या टर्म साठी कॅन्सल होईल, दुसऱ्या टर्म साठी मात्र तो दिसेल अपॉन एक्सच्या फॉर्म मध्ये. पहिल्या टर्म मधनं कॅन्सल होईल आणि दुसऱ्या टर्म साठी देईल 2 log of x अपॉन x इंटू dx. आणि आता फंक्शन कन्सिडर करा. पहिली टर्म लगेच लक्षात येतं की फंक्शन असेल, कारण स्क्वेअर साठी आपण डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा घेणार आहोत. स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह घ्या 2 log of x. नंतर आतल्या फंक्शनचा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि हीच टर्म दिसते आपल्याला अपॉन एक्सच्या फॉर्म मध्ये. करण्यासाठी असं जरी लिहिलं ना तरी चालतं, अपॉन एक्स. आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. हेच फायनल आन्सर असेल. त्यामुळे आन्सर लिहून काढूया. इंटिग्रेशन I is equal to e⁻x into function. So function is log of x bracket square plus c. एकदा डेरिव्हेटिव्ह आणि हे टर्म कळाली की लगेच ते आन्सर आपल्याला लिहिता येतं किंवा कळतं बाय युझिंग फॉर्म्युला.
नेक्स्ट एक्झाम्पल सबस्टिट्यूशन मेथडचं बघूया. सो टर्म्स पहिले सबस्टिट्यूट करावं लागेल आणि मग फंक्शनची जी व्हॅल्यू असेल ती फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला दिसायला लागेल. सो सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल आहे ई रेस टू साइन इनवर्स एक्स इंटू टर्म आहे एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. आता ही जी व्हॅल्यू आहे ती थोडीशी सिम्प्लिफाय करावं लागेल आणि सबस्टिट्यूशन मेथड असल्यामुळे, कारण इथे ई रेस टू एक्स नाहीये, कॉम्पोजिट फंक्शन आहे साइन इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये, ज्याचा डेरिव्हेटिव्ह इथे दिसतोय आपल्याला, म्हणून ही जी टर्म आहे ती थोडीशी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सेपरेट करून घेऊया, शेवटी लिहूया, जेणेकरून डेरिव्हेटिव्ह जो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तो डेरिव्हेटिव्ह आपल्याला दिसेल आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट करता येईल. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह हे. आता सबस्टिट्यूशन मेथड जी आहे ती यूज करूया. सो पुट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कॅल्क्युलेट करा, इंटू डीएक्स इज इक्वल टू dt. त्यामुळे ह्या टर्मची व्हॅल्यू आपल्याला dt ने रिप्लेस करता येईल. जिथे जिथे x आहे तिथे तिथे आता रिप्लेसमेंट करायची ह्या टर्म वरून. x ची व्हॅल्यू काय लिहिता येईल आपल्याला, साइन t. Therefore x is equal to sin t. आणि मग इंटिग्रेशन i ची जी व्हॅल्यू आहे ती व्हेरिएबल t च्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येईल. e रेस टू t, नंतर x ची व्हॅल्यू आहे sin t प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस स्क्वेअर असल्यामुळे साइन स्क्वेअर t लिहिते मी, इंटू ह्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू आहे dt. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं. ही टर्म फंडामेंटल आयडेंटिटी आहे, लिहिता येईल आपल्याला कॉस स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. सो रूटची फक्त व्हॅल्यू चेंज करायची आहे, बाकीच्या सगळ्या टर्म्स आहे तशा लिहून काढायच्या. प्लस स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर टी इंटू dt. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, दोन्ही एकमेकांना जर कॅन्सल झाला तर टर्म कशी लिहिता येईल आपल्याला, साइन टी प्लस कॉस टी इंटू dt. आता फंक्शन कुठला आणि डेरिव्हेटिव्ह कुठला एवढंच ओळखायचं. आता फंक्शनची व्हॅल्यू साइन, ज्याचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस टी, आणि हेच आन्सर आता आपण लिहून काढणार आहोत इंटिग्रेशन आय मध्ये, एक्सपोनेन्शियल फंक्शन इंटू फंक्शन. सो साइन टी प्लस सी. हे एक्झाम्पल टी च्या फॉर्म मध्ये आलंय, आपल्याला रिसबस्टिट्यूट करायचंय, म्हणून जिथे जिथे टी दिसतोय तिथे आपण साइन इनव्हर्स एक्स लिहिणार आहोत, आणि जिथे एक्स दिसतोय इथे साइन टी ची व्हॅल्यू दिसते. साइन टी ची व्हॅल्यू जी आहे ती एक्स ने आपण डायरेक्टली रिप्लेस करू शकतो. त्यामुळे ई रेस टू साइन इनवर्स एक्स इंटू एक्स प्लस सी, आणि कन्व्हिनियन्स साठी तो जो छोटा एक्स आहे तो पुढे लिहायचा. सो एक्स ई रेस टू साइन इनवर्स एक्स प्लस सी, आणि हेच आपलं फायनल आन्सर जे आहे ते येईल. या केसमध्ये पहिल्यांदा आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज केल्या, कारण डेरिव्हेटिव्ह आपल्याला साइन इनव्हर्सचा डिनॉमिनेटरला इथे दिसतं. थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून पहिल्यांदा सबस्टिट्यूशन मेथड यूज केली. सिम्प्लिफिकेशन जे आहे ते सुटेबल सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं, आणि नंतर जो आपला फॉर्म आहे इंटिग्रेशनचा जो टाइप आहे तो यूज केला, आणि त्याच्यानुसार आन्सर जे आहे ते आपण लिहून काढलं. नेक्स्ट टर्म जी आहे ती शेवटची बघूयात, म्हणजे ही एक्सरसाइज आपली संपेल. हे पण एक्झाम्पल कॉम्पोजिट फंक्शन मधलंच आहे. सो टर्म दिलेली आहे इथे कोसेक ऑफ लॉग ऑफ. तर याच्यामध्ये कॉम्पोजिट फंक्शन लॉग आहे, याचा अर्थ आपल्याला लॉगला सबस्टिट्यूट करायचंय. 1 मायनस कॉट ऑफ लॉग ऑफ, सो कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू dx. आणि जर ऑब्झर्व केला हा प्रॉब्लेम तर थोडासा वेगळा आहे, कारण जरी हा टाइप असला तरी एक्सपोनेन्शियल दिसत नाही, म्हणून पहिल्यांदा एक्सपोनेन्शियल टर्म आणावी लागेल.
आतापर्यंतच्या एक्झाम्पलला काय होतं, सगळीकडे ई रेस टू चा पॅटर्न होता, दिसत होता, तो डायरेक्ट गिवन होता. ह्या एक्झाम्पल मध्ये तो दिसत नाहीये, त्यामुळे तो पहिल्यांदा आणावा लागेल. आणि तो आणण्यासाठी आपण मागच्या 1-2 लेक्चर मध्ये आपण बघितलं असेल की लॉग आणि एक्सपोनेन्शियल एकमेकांचे अपोजिट फॉर्म आहे, आणि इथे कंपोजिट फंक्शन दिलाय लॉगला. याचा अर्थ सबस्टिट्यूशन मेथड सुरुवातीला करायची जी लॉगची व्हॅल्यू असेल, म्हणून तेच आता आपण करणार आहोत. सबस्टिट्यूशन मेथड, पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. पण लॉगचा डेरिव्हेटिव्ह इथे कुठेच दिसत नाहीये, त्यामुळे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लॉगचा कॅल्क्युलेट करायचा नाही. दिसतच नाही तर काय कॅल्क्युलेट करणार, जरी केलं तरी मग आन्सर चुकेल. म्हणून पहिल्यांदा ह्या टर्मला एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. एक्सपोनेन्शियल कसा असतो, इथे बेस काही नसेल तर ई असतो. हा जर ई इकडे गेला तर एक्स इज इक्वल टू, लॉग आणि एक्सपोनेन्शियल कॅन्सल होतो, आणि एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी अशा फॉर्म मध्ये ही टर्म दिसते. आता ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी नी. सो व्हॅल्यू काय येईल, dx इज इक्वल टू ई रेस टू टी इंटू dt. विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट, सॉरी डेरिव्हेटिव्ह काढायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, व्हॅल्यू इथे 1 येईल आणि इथे dt अपॉन dx येईल. हा जो आहे एक्सपोनेन्शियल ऍज इट इज असतो, आणि ही जी टर्म आहे ती आपल्याला एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिली जी dx ची व्हॅल्यू असेल. म्हणजे dx ची जी व्हॅल्यू आहे ती ऑटोमॅटिक एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या फॉर्म मध्ये मिळते, आणि जिथे जिथे लॉग आहे तिथे टर्म सबस्टिट्यूट करायची टी. त्यामुळे हा जो इंटिग्रेशनचा पॅटर्न होईल तो होईल कोसेक टी पहिली टर्म इंटू 1 मायनस कॉट टी इंटू दिस टर्म ई रेस टू टी डी टी. हे झालं त्याचं सबस्टिट्यूशन मेथड कम्प्लीट. आता आपलं जे रेग्युलर मेथड आहे किंवा हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करण्यासाठी एक्सपोनेन्शियलची टर्म आपण सुरुवातीला घेऊया. हा जो कोसेक आहे त्या कोसेकने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. सो सिम्प्लिफिकेशन असं घ्यायचं, ई रेस टू टी कोसेक नी मल्टिप्लाय करा, कोसेक टी मायनस कोसेक टी इंटू कॉट टी इंटू dt. आता ओळखा फंक्शन कुठला आणि डेरिव्हेटिव्ह कुठला. सोपं झालंय. फंक्शन कोसेक, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कोसेक इंटू कॉट. त्यामुळे आता फंक्शन लिहून दाखवायचं. फंक्शन टी च्या फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे मी मगाशी पण जर एक्स झालं असेल तर त्याला नीट करा, करेक्शन. टी च्या फॉर्म मध्ये इथे फंक्शन दिसलं पाहिजे. सो व्हॅल्यू काय, कोसेक टी एफ डॅश टी इज मायनस कोसेक टी इंटू कॉट टी. सो फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह, फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ह्या फॉर्म मध्ये असेल तर हा फॉर्म्युला आपला यूज होईल, आणि ज्याच्यानुसार इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय लिहिता येते आपल्याला, एक्सपोनेन्शियल ई रेस टू टी इंटू फंक्शन. सो फंक्शन इज कोसेक टी प्लस सी. हा झाला टी मधला पॅटर्न. आता ह्याला एक्स मध्ये कन्वर्ट करायचं, आणि कन्वर्ट करण्यासाठी ई रेस टू टी ची जी व्हॅल्यू आहे ती एक्स आहे, ती व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करायची, आणि जिथे टी दिसतोय तिथे लॉग एक्स रिप्लेस करायचा. सो इथे येईल एक्स इंटू कोसेक लॉग ऑफ एक्स प्लस सी, आणि हेच आपलं जे आहे ते फायनल आन्सर असेल. या पद्धतीने आपण ही जी एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज 3.3, ज्याच्यामध्ये इंटिग्रेशन बाय पार्टचे जे एक्झाम्पल्स होते ते सर्व एक्झाम्पल्स आपण कव्हर केलेत. उरलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा, सॉल्व्ड एक्झाम्पल कंपल्सरी बघा. हा पूर्ण जो पॅटर्न आहे तो इंटिग्रेशन बाय पार्टचा होता, तो इथे संपेल. आता पुढच्या तासाला एक नवीन आपण मेथड जी आहे इंटिग्रेशनची, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, ही शेवटची मेथड असेल आपली इंटिग्रेशनची, ती आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. सुरुवातीचा एकदम आठवा की आपण 3 टाईप बघितलं ते इंटिग्रेशनचे, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. त्यात
त्यातले 2 पार्ट आपले संपलेत, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट, हे 2 संपलेत. आणि एक शेवटचा राहिला ज्याला इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन म्हणतात. त्याच्यासाठी एक वेगळा टाईप तुम्हाला मिळेल, जसा हा टाईप होता इंटिग्रेशन ऑफ द टाईप, असं जसं हेडिंग होतं तसा एक वेगळा टाईप त्याच्यासाठी मिळेल. आणि ते प्रॉब्लेम्स वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. ते कसे करायचे, काय त्याची टेक्निक असेल, ते आपण आता पुढच्या तासाला बघूयात. हे जे एक्झाम्पल्स आहेत इंटिग्रेशनचे, मी अगोदर पण तुम्हाला सांगितले, हे सर्व एक्झाम्पल पुढच्या चॅप्टर मध्ये, त्यामुळे पुढचा चॅप्टर मी शिकवणार नाही, फक्त प्रत्येक एक्झरसाइज मधले एक एक एक्झाम्पलच घेणार आहे. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट, इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शनचे एक एकच एक्झाम्पल घेणार आहे. कारण हीच मेथड, हेच प्रॉब्लेम, हेच सगळं सॉल्युशन सॉल्व्ह करायचंय. तिथे नवीन फॉर्म्युले नाही आहेत, फक्त एकच स्टेप कुठे बदलते आणि काय बदल अपेक्षित आहे तेवढाच मी तुम्हाला सांगेल. बाकी हे सगळे प्रॉब्लेम्स तिथे जसेच्या तसे तुम्हाला मिळतील. प्रॉब्लेम तसेच सॉल्व्ह करायचे जसे हे केलेले आहेत. सगळे जे इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम्स आहेत ते व्यवस्थित बघा. सॉल्व्ह प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करा. उरलेला जो शेवटचा पार्ट असेल ह्याचा, इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन, हा जो शेवटचा पार्ट आहे तो आपण पुढच्या तासापासून सुरू करूया.